मी महावीर स्टेट अकॅडमी या CBSE ॲफिलिएटेड स्कूलचा संस्थापक आणि माझी ओळख मी बिरनाळे फार्मसी कॉलेजमध्ये 32 वर्षे प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर गेली 10 वर्ष मी डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी इथं 5 वर्षे प्राचार्य आणि आता डायरेक्टर म्हणून काम करतो. याबरोबरच मी महावीर स्टेट अकॅडमी या शाळेकडे एक सल्लागार म्हणून गेल्या वर्षापासून वैयक्तिकपणे लक्ष घालतोय. तर शिक्षण क्षेत्रातला आणि स्वतः पालक असल्याचा प्रदीर्घ अनुभव शिक्षणाबद्दल, मुलांच्या वाढीबद्दल, पालकांच्या भावविश्वाबद्दल खूपसं काही माझ्याकडं तुम्हाला सांगण्यासारखं आहे. कारण तुम्ही सगळे एक 10-12 वर्षे किंवा 1-2 वर्षाचं मूल असलेल्या पाल्यांचे पालक आहात, वडील आहात. आता हे वडीलपण, आईपण जे येतं ते शक्यतो नैसर्गिक येतं, जाणीवपूर्वक येत नाही. या माझ्या मताला तुम्ही 100% होकारार्थी असाल. आणि मग मूल जन्मल्यानंतर आपल्याला आपल्याच हाडामांसाचा एक भाग या पृथ्वी तलावर आल्याचा आनंद होतो आणि आपण त्याच्याकडे आपला वारसदार म्हणून बघायला लागतो. तर आपला वारसदार निर्माण करण्याची भूमिका ही वारसदार या विश्वात येण्या अगोदरची नसते. वारसदार विश्वात पदार्पण केल्यानंतर येते. मग त्याच्या वाढीकडं आपण कितपत जागरूकतेनं बघतो आणि आपलं मूल आपल्या इच्छेवर हुकूम वाढावं का की ते नैसर्गिकरित्या वाढावं, असा मतप्रवाह 2 बुद्धिवाद्यांच्यामध्ये आहे. त्यातला एक मतप्रवाह मी 50% मानतो आणि दुसरा मतप्रवाह मी 50% मानतो. म्हणजे मूल सजान होऊपर्यंत त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याच्यावर थोडे संस्कार घडवावेत, पण आपल्या इच्छा अपेक्षा त्याच्यावर लादू नयेत या मताचा मी आहे. आणि अशा एका संकल्पनेवर मी माझ्या स्वतःच्या 2 मुलींचं संगोपन केलेलं आहे. आपण सगळीच माणसं सामान्य कुटुंबातली आहोत. आपल्याला आपल्या इच्छेनं जगायचा फारसा हक्क नाही. का तर आपल्या 2-3 पिढ्या अशाच आनंदात जगतील इतकं आपल्या पूर्वजांनी, आईवडिलांनी आपल्यासाठी मिळवून ठेवलेलं नाही आहे. तर आपल्याकडून आपल्या मुलांच्याकडून हेच अपेक्षा असतात की आपलं मूल एक कायदा पाळणारं चांगलं माणूस म्हणून पुढं जन्माला, म्हणजे पुढं त्यानं त्याच्या आयुष्यात पुढची वाटचाल करावी. त्याबरोबरच आपली दुसरी अपेक्षा असते की त्याने निदान आपल्या उदरनिर्वाहासाठी शक्य तितकं अर्थार्जन करावं, जेणेकरून त्याला आपल्या पोटापाण्यासाठी कुणाकडं लाचार व्हायला लागू नये. शिक्षणाचं ध्येय माणूस घडवणे हे जरी असलं तरी त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्या इतपत शिक्षकांनी, आईवडिलांनी, समाजाने मदत करायला पाहिजे, द्यायला पाहिजे. मग ते वातावरण असेल, ते शिक्षक असतील, त्या प्रकारचा ओलावा, भावनिक ओलावा, भावनिक सुरक्षितता आणि बौद्धिक क्षमता हे सर्व काही एक संमिश्रितपणे त्याच्यात यावं, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी या शाळेकडं लक्ष देतोय. याची लगेच फळं मिळणार नाहीत, कारण आपण एखादं बीज ज्यावेळी बीजांकुरित करण्याकरता जमिनीत लावतो, त्यानंतर आपण त्याला हवं ते पाणी, अन्न, हवा तो सूर्यप्रकाश दिल्यानंतर ते अंकुरतं. अंकुरल्यानंतर ते मोठं होईपर्यंत सुद्धा काळजी करावी लागते. आणि प्रत्येक गोष्टीला काही कालावधी असतो, निसर्गाने दिलेला कालावधी असतो. तो कोणी ठरवलेला नाही, तो निसर्गाने ठरवलेला आहे
की मुलं कधी सज्ञान होणार, आंब्याला कधी फळ येणार, नारळाला कधी फळ येणार, हे सगळं ठरलेलं असतं. प्रत्येकाचं आयुष्यसुद्धा प्राणी मात्रासहित, वनस्पतींसहित, मनुष्य मात्रांपर्यंत हे सगळं ठरलेलं आहे. तर ते कुणीही कृत्रिमरित्या कमी करण्याचा किंवा जास्त करण्याचा प्रयत्न निसर्ग फारसा खपवून घेत नाही. कुणी आपलं कितीही श्रीमंत असलं तरी निसर्ग त्याला 100च्या वर फार आयुष्य देईल याची काही खात्री नाही. आणि झाडांचं, प्राण्यांचं हे सुद्धा आयुष्य परमेश्वराने ठरवलेलं आहे किंवा निर्मात्यानं, विधात्यानं ठरवलेलं आहे. तर मुलाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, तर त्यानं स्वकर्तृत्वावर स्वतःचं उदरनिर्वाह, त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा. त्यानं कुणालाही दुखवू नये.